अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 23 मे आणि उद्या गुरुवार आहे। उद्या आहे बुद्ध पौर्णिमा। बुद्ध पौर्णिमा म्हणजे भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा 9वा अवतार जो आहे तो गौतम बुद्ध, आणि ही पौर्णिमा उद्या आलेली आहे। प्रत्येक महिन्यातल्या 15 दिवसातनं एकदा अमावस्या आणि एकदा पौर्णिमा येते। ह्या अमावस्याला आणि पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची जेवढी जास्त सेवा करू तेवढा आपल्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न होते। आणि आपल्याला उद्या गुरुवार आहे। गुरुवारच्या तुम्हाला बऱ्याच सेवा माहिती आहेत। उंबऱ्याला हळदी कुंकवाचं लिंपण लावणं, हळदी कुंकवाचा सडा मारणं, तुळशीला कच्चं दूध पाणी आणि हळद अर्पण करणं, महाराजांना अभिषेक घालणं, दत्त महाराजांना अभिषेक घालणं, ह्या तुम्हाला सेवा माहिती आहे। तर मी उद्या एक असा उपाय सांगणार आहे की त्या उपायामुळं तुमच्या घरातली निगेटिव्हिटी, अडचण, संकट, दुःख सगळं जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, पैसा येईल, पैशाच्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान नांदेल। तर हे मॅजिक वॉटर आहे। मॅजिक वॉटरचा उद्या उपाय करायचा। मॅजिक वॉटर म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये एक पाणी तयार करायचं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि अंगणामध्ये शिंपडायचं आहे। तर बघा उपाय काय आहे तो व्यवस्थित ऐका, उपाय संपूर्ण ऐका, व्हिडिओ सगळा बघा, पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही उपाय करा। त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार, तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार। तुम्ही अर्धा व्हिडिओ बघणार, अर्धी माहिती बघणार आणि उपाय करणार आणि तुम्हाला त्याचा फरक नाही पडला तर तुम्ही म्हणाल अरे ह्यांच्या व्हिडिओचा काहीच फायदा नाही। पण असं नाही, तुम्ही सगळा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर हा उपाय जो आहे तुम्ही नेहमी करत राहा, तुम्हाला त्यात नक्कीच फायदा होईल, यश येईल। तर बघा उद्या सकाळी लवकर उठायचं। जसं आपण पौर्णिमेला घर साफ करतो, जाळ्या जळमट काढतो, तसं उद्यासुद्धा पौर्णिमेला घरामधल्या सगळ्या जाळ्या काढायच्या, जळमट काढायची, घर स्वच्छ झाडून घ्यायचं, घरामधलं जी लादी वगैरे आहे ती स्वच्छ पुसायची। उद्या गुरुवार आहे त्यामुळे त्यामध्ये मीठ टाकू नका, हळद आणि गोमूत्र, लिंबू, भीमसेन कापूर आणि गंगाजल हे सगळं त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि घरातली सगळी फरशी तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायची, अंगण झाडून घ्यायचं, तुळशीजवळचं सगळं झाडू मारून घ्यायचं। त्यानंतर उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्या उंबऱ्यावरती गोमूत्र आणि हळदीचं लिंपण करायचं। तुमचा तो उंबरा लाकडी असू दे किंवा म्हणजे सिरॅमिकच्या फरशीचा असू दे, तो उंबरा कुठलाही असला तर तुम्ही त्या हळदीनं आणि गोमूत्रानं त्याला लिंपण द्यायचं। त्यानंतर तुम्ही एक पाणी तयार करायचं। त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, लिंबू, भीमसेन कापूर, गंगाजल आणि थोडासा लिंबू टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हे पाणी तुमच्या अंगणामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे। जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर स्प्रे बॉटल करा आणि स्प्रे बॉटलमधून तुम्ही तुमच्या दारामध्ये शिंपडू शकता। तर हे सगळं पाणी शिंपडून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये तुमच्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर उद्या तुम्ही माता लक्ष्मीला पंचामृत, कच्चं दूध, पाणी याचा अभिषेक घाला, बाळकृष्णांना अभिषेक घाला। स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांनाही अभिषेक घाला पाण्याचा, पंचामृतचा, दुधाचा। त्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करा, तुळजाभवानी मातेला तुम्ही अभिषेक घाला, भवानी मातेचं मंत्र म्हणा आणि तुम्ही उद्या श्री सूक्त 16 वेळा आणि लक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचं आहे। कारण पौर्णिमे दिवशी जेवढी तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची सेवा कराल तेवढं तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार असतो। त्यानंतर तुम्ही तुळशीला सुद्धा एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या तांब्यामध्ये थोडंसं हळद चिमूटभर आणि कच्चं दूध टाकून तुम्ही ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे। तुळशीजवळ शुद्ध गाईचा तुपा दिवा लावायचा आहे आणि उद्या सायंकाळी तुम्हाला उंबऱ्यावरती दोन्ही बाजूला 2 तुपाचे दिवे लावायचे आहेत।
तुमच्या घरामध्ये दिवसभर तुम्ही विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र ह्याचं श्रवण करा. त्यानंतर बघा, उद्या पौर्णिमा ही घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण पूजा करायची आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातले आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल. तुम्ही जर सत्यनारायणची पूजा घरच्या घरी संकल्प करून केला 21/11 तर तुमच्या घरातल्या कुठल्याही पैशाच्या अडचणी असतील त्या नक्की दूर होतील. तुमच्या घरात पैसा यायला सुरू होईल. तुमच्या घरामध्ये जे काय पैशाचे म्हणजे आवक थांबलेले ती सगळी आवक वाढेल. मी तो सत्यनारायणची पूजा कशी करायची, मांडणी कशी, ते सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ टाकणार आहे. तर तुम्हाला उद्या मॅजिक वॉटर जे आहे ते सगळीकडे घरामध्ये सुद्धा स्प्रे बॉटलना शिंपडायचं आहे किंवा एखाद्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र टाकून सुद्धा तुम्हाला ते मॅजिक वॉटर सगळीकडे शिंपडायचं आहे. त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता जाईल, तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, पैशाच्या अडचणी असतील त्या दूर होतील, लक्ष्मी प्राप्ती होईल, अलक्ष्मी निघून जाईल. हे सगळे तुमच्या घरात उपाय जर केला तर तुम्हाला त्याचं निश्चित फळ मिळेल. हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे आणि दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला हुंबऱ्यावरती 2 दिवे लावायचे आहेत आणि तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईचा दिवा जो लावायचा आहे त्यामध्ये 2 लवंगा, चिमूटभर हळद टाकायचे. तसंच जो तुम्ही हुंबऱ्यावरती जे 2 दिवे लावणार आहेत ते सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावायचे आणि त्या शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंग, 2 वेलची आणि चिमूटभर हळद टाकायचे. कारण माता लक्ष्मीला लवंग, वेलची आणि हळद खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही उद्या हे उपाय नक्की करा. मॅजिक वॉटरचं उपाय करा. मॅजिक वॉटर म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी तयार करता त्या पाण्यामध्ये हळद. अजून एकदा बघा, मॅजिक वॉटर तयार करायचं कसं, तर तांब्या घ्यायचा, त्यामध्ये तांब्या भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद, गोमूत्र, भीमसेन कापूर नसेल तर साधा कापूर आणि लिंबू, गंगाजल हे सगळं तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि घरात आणि घराच्या बाहेर तुम्ही सगळीकडे शिंपडायचं. त्यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाईल. तुमच्या घरामध्ये बाहेरून येणारी नकारात्मकता आहे ती थांबेल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा वास राहील. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, वाढ होईल, एवढं निश्चित. हा माझा छोटासा उपाय आहे, हा तुम्ही नक्की उद्या करून बघा. असं प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक गुरुवारी जर तुम्ही केला तर त्याचं फळ तुम्हाला लवकर आणि निश्चितच 100% मिळेल. तर हा उपाय तुम्ही करायला सुरू करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, संबंधितांना शेअर करा. कुणाच्या नाही कुणाच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, अडचण असेल, पैशाच्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतील. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज निश्चितच तुमचं चांगलं करतील. माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल. तुम्ही दुसऱ्याचं जर वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करतील. हे करू नयेत असं मी अगदी मनापासून सांगते. म्हणून सगळ्यांनी व्हिडिओ चांगला शेअर करा, सगळ्यांचं चांगलं चिंता. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि मनात एक आणि ओटावर एक कधीच करू नका. ओटावर गोड आहे ते मनात गोड ठेवा. मनात कडू आणि ओटावर गोड. तुम्ही जर समोरच्याला फसवत असाल तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला बघत असतात आणि आपण ज्या चुका करतो त्या आपल्यालाच भोगायला लागतात. त्यामुळे असं कधीच करू नका. वर गोड बोलणं आणि आतून वाईट बोलणं हे करू नका. तुम्हाला राग आला, तुम्हाला समोरच्याची गोष्ट आवडली नाही तर तुम्ही स्पष्ट बोला, पण मनात एक ओटावर कधीच करू नका. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील. आणि नवीन कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.